Bye.
महिला मंडळी, पुरुष मंडळी सर्वांनी पुंडलिक वरदा सर्वांनी म्हणा वरदा हरी पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की। आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजन सांद्र नीलाम्बुदाभं, जगननिहित पानिं मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि।
सुरेंद्रादिदेव सदा तुयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मस्तकाचे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपुलिया हिताचो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग चैतन्यात्मक विचार धोरणाचे महान संत कवी विठोबाचे लाडके भक्त निष्कर्म योगी देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचा संसार हिताचा व्हावा किंबहुना चांगला व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला जगातील 5व्या क्रमांकाचा वेद म्हणजेच गाथा त्यातील 4थ्या नंबरचा अभंग हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील असून या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांच्या आई वडिलांना महाराज धन्यता देतात अभंगावरती चिंतन करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेली भूमी मोजे श्री क्षेत्र राक्षी येथील संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्यांच्या शुभ आशीर्वादाने विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादाने जगद्गुरु तुकोबारायांच्या शुभ आशीर्वादाने व परिसरातील थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह योजित करण्यात आला आहे व या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला 2ऱ्या क्रमांकाची सेवा प्राप्त झाली व ज्यांनी मला कीर्तनाची सेवा दिली असे श्री हबप महंत गुरुवर्य पांडुरंग महाराज जुंबड व विठ्ठल महाराज जुंबड व समस्त ग्रामस्थ राक्षीकर भजनी मंडळ यांनी मला कीर्तनाची सेवा दिली
हे मी माझे थोर भाग्य समजते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठला आपण भाग्यवान आहोत सर्व की तुम्हाला आणि मला या कीर्तनाचा लाभ मिळालाय महाराज. परमार्थाचा कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी निश्चित बराचसा पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. मागे बहुत जन्मी हेच करीता आलो आम्ही. जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय, जगाचा मालक माझ्या हाताने जेवण करतोय. या करता अनेक जन्मापासून आम्ही हे करत आलोय. संत नामदेवराय म्हणतात, जन्मो जन्मांनी बहु पुण्य केले, जन्मो जन्मांनी बहु पुण्य केले. देवाया अनेक जन्मापासून आम्ही करत आलो. तेव्हा कुठे जगाच्या मालकाची कृपा आमच्यावर झाली. म्हणून बसणारी मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे पंढरीधीश पांडुरंग परमात्मा बुलाते हैं महाराज. म्हणून आपण भाग्यवान आहोत. आपण स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे की आपण भारत देशामध्ये जन्माला आलोय. ही शूरवीरांची भूमी आहे. ह्या भूमीमध्ये अनेक शूरवीरांनी आपल्या देहाचं बलिदान दिलेलं आहे. भारताच्या गान फुकळ्या लता दीदींनी सुंदर गीत गायले आहे. म्हणून आपण सुद्धा या मातृभूमी करता, या पुण्यभूमी करता जगलं पाहिजे. आपलं योगदान दिलं पाहिजे. धर्म के लिए जिए, समाज के लिए जिए, ये धड़कने है श्वास हो, पुण्यभूमि के लिए, मातृभूमि के लिए. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, यह जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटल जी ने कहा था कि ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की. महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महाराष्ट्रातील आपण लेकरं आहोत. या महाराष्ट्राने फार मोठमोठे योग पुरुष दिलेत, राजे महाराजे दिलेत. म्हणून महाराष्ट्र हा भारत मातेच्या पवित्र देशातील राज्य आहे. म्हणून म्हणतात, महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र घडा न चाले,
खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. या महाराष्ट्रामध्ये पशु पक्ष्यांना जन्म घ्यावासा वाटतो, साधू संतांना जन्म घ्यावासा वाटतो, नवे नवे स्वतः देवाला सुद्धा जन्म घ्यावासा वाटतो. कारण हा देश पवित्र आहे, हा महाराष्ट्र पवित्र आहे. याच महाराष्ट्रामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा जन्म आहे. याच महाराष्ट्रामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा जन्म. याच महाराष्ट्रामध्ये हिंदूंचं हृदयस्थान असणारे, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राने दिले. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबारा सांगतात, पवित्र ते कुळ पावना तो देश. या महाराष्ट्रामध्ये राजे जन्माला आले नसते तर काय झालं असतं? आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार राहिला नसता. आपली मंदिरं, भजन, कीर्तन, सप्ताह राहिले नसते. माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहिलं नसतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज गोरगरिबांचे दाते होते, अन्याय विरुद्ध लढणारे होते. म्हणून रांजे गावचे खेड शिवापूर जवळील बाबाजी गुजरांचे हात पाय तोडले. तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांना यवन म्हणजे मुसलमान घाबरायचे. माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघत सुद्धा नसत. हा माझ्या राजांचा दरारा होता. म्हणून एका व्याख्यात्याने म्हटले, आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणी तुळस. आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणी तुळस. आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले देवळावर कळस. आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते जन्मले छत्रपती शिवाजी महाराज. नसते जन्मले छत्रपती शिवाजी महाराज. तर काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती. अगर एक शिवा न होता तो सबकी सुन्नत हो जाती. म्हणून म्हणतात, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अंधार पडत चाललाय, अंधार पडत चाललाय. एक दिवा पाहिजे या महाराष्ट्राला. जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं. दूसरी बार गलती करे उसे हैवान कहते हैं. तीसरी बार गलती करे उसे शैतान कहते हैं. बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं. और हर गलती को माफ करे ओ मेरा हिंदुस्तान है, ओ मेरा हिंदुस्तान है, ओ मेरा हिंदुस्तान. भारत माता की विठ्ठला हा अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा असून या अभंगात जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आपुलिया हित जो असे जागता. तुकोबाराय म्हणतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांच्या आई वडिलांना महाराज धन्यता देतात. खऱ्या अर्थाने हित म्हणजे काय कुणालाच माहिती नाही. आपल्याला वाटतं हित म्हणजे पैसा कमवणे, गाडी घेणे, घर बांधणे किंवा कुटुंबाला सुखात ठेवणे. म्हणजे हित नव्हे तर हित म्हणजे काय? आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हित ते करावे देवाची
देवाचे नामस्मरण होईल. खऱ्या अर्थाने माझ्या छत्रपती शिवरायांना हित कळाले. मग शिवरायांनी काय केले? झोपले होते त्यांना जागे केले, जागे होते त्यांना उभे केले, उभे होते त्यांना चालते केले, चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण दिले. अरे तुमच्या आमच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण देऊन भगवी पताका कायम तेव्हा ठेवणारे माझे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले. पण आज 400 वर्षानंतरही महाराजांचे नाव घेतल्यावर अंगावरती काटे उभे राहतात. म्हणून तुम्हाला सांगावसे वाटते की जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व मरावे तर छत्रपती संभाजी महाराजांसारखे. कारण छत्रपती संभाजी महाराज आपल्या धर्मासाठी शहीद झाले परंतु झुकले नाही व छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करायला सुरुवात केली. म्हणजे ते आपल्या हिताच्या ठिकाणी जागे झाले. अभंगाचं पहिलं व जो मुलगा आपल्या हिताला जाणतो तुकोबरा त्याला धन्यता देत नाही मग धन्यता कुणाला देतात? धन्य माता पिता तयाची या विश्वामध्ये हजारो संत जन्माला येतील पण ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत पुन्हा जन्माला येणार नाही. ज्ञानेश्वर महाराज कोण? ऐका. कोण ज्ञानोबा आहे? ज्यांनी भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, ज्यांनी मधुकरी मिळू दिली नाही, ज्यांनी पाहिल्यानंतर आंघोळ केली, पाहिलो बाटलो रे बुवा म्हणायचे. एवढा त्रास दिला लोकांनी ज्ञानोबारायांना तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी अपकार्यावर उपकार केला. उपकार्यावर नाही, ज्यानं दिलंय त्याच्यावर नाही. हे संत कुणालाही म्हणू नका तुम्ही. ज्यानं उपकार केला, ज्यानं आपल्या पोराच्या वाढदिवसाला गिफ्ट आणलंय, ज्यानं आपल्याला काहीतरी सहकार्य केलंय, मदत केली, असा उपकार नाही तो. उपकार नीट ऐकायचा. स्वतःच्या पोटात भूक लागली म्हणून ज्ञानेश्वर महाराज जात नव्हते गावात मधुकरीला. निवृत्तीनाथ महाराजांना भूक लागली म्हणून सुद्धा नाही. सोपान काकाला भूक लागली म्हणून सुद्धा नाही. माझी छोटीशी बहीण आहे मुक्ता नावाची आणि 6 दिवसापासून तिच्या पोटामध्ये अन्न नाही. मुक्ताबाईसाठी ज्ञानेश्वर महाराज गावामध्ये मधुकरीला जायचे. मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली महाराज, 6 दिवसापासून अन्न नाही. आणि माझ्या आईना तर जाताना माझ्या बहिणीचा हात माझ्या हातात दिला. माझे आई वडील तर रात्री झोपेत निघून गेले. माझ्या बहिणीचा सांभाळ मी केला पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गावातले लोक मधुकरी देत नसताना सुद्धा ऐका हो, काखेमध्ये झोळी अडकवायची,
चालत चालत आत्ताचा जो घाट आहे ना, त्या घाटाच्या रस्त्याने जाऊन आळंदीतल्या लोकांना विनंती करायची, ताई, मावशी, अक्का, मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकालाही नकोय, माझी छोटीशी बहीण आहे, माझ्या मुक्तासाठी थोडीशी मधुकरी द्या, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. एखाद्या मावशीला दया यायची. तिनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकायचं. ती झोळी घेऊन माऊली रस्त्याला लागायची, तर तो विसोबा आडवा यायचा. नाना, कशाला आलास गावात? तुमच्यासाठी नव्हतो आलो काका. काका, मला माहीत आहे आम्ही संन्यासाची मुलं आहेत, आम्ही तुमच्याकडे येऊ नये. तुम्ही सांगितलं तरी काय यावं लागतंय? कारण असं आहे बघा काका, निवृत्तीनाथ दादाला नाही चालवली भाकरी. माझ्या काकाला अजून 2 दिवस नसली तरी चालेल. मला पण भूक लागली, पण मी अजून 2 दिवस उपाशी राहू शकतो. 6 दिवस झाले. बघा काका, माझ्या बहिणीच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. तिचा चेहरा सुकला आहे. खूप भूक लागली. एका भाकरीचं पीठ चालवलंय, एवढं नेऊ द्या मला. माऊलीनं विनंती करावी. ऐका हो, माऊलीच्या काखेतली झोळी विसोबा हिसकावून घ्यायचा. माऊलीच्या काखेतली झोळी विसोबा हिसकावून घ्यायचा. दुष्ट बुद्धी ऐका, वाईट बुद्धी ऐका. त्या झोळीमधलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचा. नुसतं मातीमध्ये टाकून नव्हतं रे, पडलेल्या पिठाला पायानं माती मिक्स करायचं. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. ती वाईट बुद्धी आहे महाराज. एवढी शुद्र बुद्धी जगात कुणाचीच नसेल हो. ऐका, पडलेल्या पिठाला माती मिक्स करून निघून जायचा. तशीच ती फाटलेली झोळी घ्यायची. ताड 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 चालत बेटामध्ये जायचं. डोळे उघडून पाहिलं असतं ना, जाग्यावर भस्म झाला असता हो काका. पण नाही हो. तशीच ती झोळी घ्यायची, टाकीचा दरवाजा लावून घ्यायचा, आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घालायचं आणि विश्वाच्या माऊलीनं ढस ढसा रडायचं. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून धावत 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 ती मुक्ताबाई यायची. झोळीमध्ये दगड असायची. दादा मात्र दिसत नसायचा. कुठे आहे माझा दादा? टाकीच्या फटीतून बघायची, तर दादानं आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घातलंय आणि विश्वाचा दादा ढस ढसा रडतोय. आणि रडणाऱ्या दादाला 6 दिवसापासून उपाशी असणारी मुक्ताबाई बाहेरून आवाज द्यायची, दादा, योगी पावन. आम्ही ज्याच्याकडे काहीतरी
मुक्ताबाई दादाला बाहेर आणते. कुठून तरी खाण्याची व्यवस्था होते. तो दिवस निघून जातो. महाराज, एक दिवस मांडं खाण्याची इच्छा होते आणि मांडं करायला खापर लागतं. तर मुक्ताबाई गावामध्ये कुंभाराकडे खापर आणायला जाते. तर तो विसोबा भाकर मिळू देत नाही, नवल नाही. पीठ माती मिक्स करतो, नवल नाही. अहो, खापर म्हणजे काय हो? दगडण माती. महाराज, मांडं आणायला गेलेल्या मुक्ताबाईला विसोबा खापर सुद्धा मिळू देत नाही. काय दुष्ट बुद्धी आहे महाराज. मुक्ताबाई परत येते. आज मुक्ताबाई रडते. दादा विचारतो, का ग मुक्ते? त्या दिवशी तर लई उगी सांगत होती, त्या दिवशी तर लई प्रमाण म्हणत होती, आज तूच रडायला लागली. काही नाही रे दादा, तुला मांड्या द्यायचं होतं रे ज्ञान दादा, पण खापर मिळू दिलं नाही विसोबाने, म्हणून रडू आलं. तुझ्यासाठी रडले रे. दादा म्हणले, एक काम कर, मांडच करायचंय ना. माझ्या पाठीवरती मी दिव्य अग्नी प्रज्वलित करतो, तू मांड कर. दुष्ट माणूस कोणता असतो? ऐका. वाईट माणूस कोणता असतो? ऐका. खळ माणूस कोणता असतो? ऐका. मांडाला खापर तर मिळू दिलं नाही विसोबानी. महाराज, मांडा कसं करील पाहिला सुद्धा आला. हा दुष्ट जगातला सप्ताह तर होऊ देत नाही, पण होईल कसा पाहिला येतो हा दुष्ट जगातला. एखाद्याचं चांगलं झालं ना, कसं चांगलं झालं पाहिला येतो हा दुष्ट जगातला. हा वाईट आहे महाराज, हा खळ आहे, याला खळ म्हणतात. ऐका. कसं करील मांड? मी तर खापरच मिळू दिलं नाही. गंमत पाहायला आला. दरवाजातून पाहत होता आणि मुक्ताबाई माऊलींच्या पाठीवरती मांड वाजत होती. डोक्याला हात लावले त्यानं जीभ धरली दातामध्ये. बापरे म्हटला. तेवढ्यात मुक्ताबाईची नजर त्याच्याकडे गेली व मुक्ताबाईने त्याला हाक मारली. कोणाला हाक मारली? कोणाला? ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही त्याला. ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही त्याला हाक मारली. काका, एवढ्या लांबून काय पाहता म्हणे? जवळून पहा. आणि माऊलीच्या पाठीवरचं भाजलेलं मांड, पहिलं मांड त्याला खायला दिलं. कुणाला खायला दिलं? कुणाला? ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही त्याला. ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही त्याला पंक्तीला बसवलं बुवा. मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नायाला बोधिले, तेने नायाला बोधिले.
मुक्ताबाई त्याची गुरु झाली महाराज. ज्ञानोबाराय त्याचे अजय गुरु झाले. आणि विसोबा चाटी नाही ठेवला, विसोबा संत बनवला, विसोबा गुरु बनवला. केला जगासी उपकार, तारी रे नारी नर. हो, अपकार्यावर सुद्धा उपकार केला. अपकार्यावर जे खळांची व्यकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हो, दुष्टावर सुद्धा उपकार केला. ज्यांना भाकर मिळू दिली नाही, ज्यांना त्रास दिला त्यांच्यावर सुद्धा उपकार केला. असे जे आहेत ना महाराज, त्यांना धन्यता देत नाही. मग धन्यता कुणाला देतात? धन्य माता पिता. खऱ्या अर्थाने आई वडिलांना धन्यता का? त्या मागचं कारण असं आहे की मुलगा कसा घडवायचा हे आई वडिलांवर अवलंबून असते. त्यामुळे धन्यताही आई वडिलांना मिळते. तर अजून एका प्रसंगामध्ये आई वडिलांना धन्यता मिळाली आहे. व तो प्रसंग कुठला? तर एकदा काय झालं, नामदेवराय, ज्ञानोबाराय व पांडुरंग परमात्मा हे तिघेजण वाटेने जात होते. चालता चालता अचानक भगवंताला खूप तहान लागली व भगवंत नामदेवराय व ज्ञानोबारायांना म्हणतात, मला खूप तहान लागली आहे, काय करू? तेव्हा नामदेवराय म्हणतात, अहो देवा, बघा समोर एक हिरवागार मळा आहे, नक्कीच तिथे पाणी असेल, जा व पाणी पिऊन या. भगवंत त्या मळ्यात गेले व तो मळा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून तो मळा संत सावता महाराजांचा होता. आणि संत सावता महाराज तिथे भजन करत होते. कसं? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी. भगवंत त्या मळ्यात गेले व भगवंत सावता महाराजांना बघून म्हणतात, सावता महाराज, दोघे जण माझा पाठलाग करतायत, मला कुठेतरी लपवा. तेव्हा सावता महाराज म्हणतात, जेव्हा झाडामागे लपा, देव म्हणतात तिथे नको. मग तेव्हा गोठ्यामध्ये लपा, देव म्हणतात तेथेही नको. का? कारण एक ज्ञान आहे जे दाखवते व एक नाम आहे आकळते, म्हणून मला दुसरीकडे कुठेतरी लपवा.
तेव्हा सावता महाराज म्हणतात तेव्हा माझ्या हृदयात लपला का? देव म्हणतात लपतो. सावता महाराजांनी जवळ असलेला विळा उचलला. मागचा पुढचा कसलाही विचार न करता आपली छाती चिरली व भगवंताला हृदयात साठवलं. आमच्या संत जनाबाई म्हणतात हृदय बंदी खाना केला सर्व श्रोते मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, माझ्या पाठीमागे म्हणा हृदय बंदी खाना केला. सर्वांनी म्हणा हृदय बंदी खाना केला. अहो आवाज येत नाही हो. हृदय बंदी खाना केला. ओ मावशी म्हणा की हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. हो धरिला भगवंत हृदयात गेले, पण थोडा पितांबर हृदयातून बाहेर आला होता. तेवढ्यात नामदेवराय व ज्ञानोबाराय तेथे आले व म्हणाले तो नक्की तिथेच कुठेतरी लपलेला असेल. तेवढ्यात सावता महाराजांच्या हृदयात लपलेल्या भगवंताचा पितांबर त्यांना दिसला व ज्ञानाने दाखवले, नामाने आपळले व नामदेवराय व ज्ञानोबाराय यांच्यात संवाद सुरू झाला. ज्ञानोबाराय म्हणतात जगात सर्वात मोठा हिमालय आहे, पण हिमालयापेक्षाही पृथ्वी मोठी आहे. पृथ्वीपेक्षाही सूर्यमाला मोठी, सूर्यमालेपेक्षाही ब्रह्मांड मोठे व असे अनेक ब्रह्मांड ज्यांच्या एका रोमावरती आहेत. ते भगवंत किती मोठे म्हणावे. पण एवढ्या मोठ्या भगवंताला ज्यांनी आपल्या हृदयात साठवलं ते किती मोठे म्हणावे. तेव्हा नामदेवराय म्हणतात असं नाही. एवढ्या मोठ्या भगवंताला ज्यांनी आपल्या हृदयात साठवलं ते मोठे नाही, तर ज्या मातेने यांना 9 महिने 9 दिवस आपल्या कुशीत सांभाळलं ती माता केवढी मोठी असेल. म्हणून नामदेवराय म्हणतात धन्य त्याची माता, धन्य त्याचा धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा.
म्हणून आई वडिलांना धन्यता मिळते. व जी मुलं आपल्या हिताला जाणतात किंवा हिताच्या ठिकाणी जागे राहतात ती मुलं कशी असतात त्याचे उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. वाटे देवा. तुकोबारा या अभंग कन्येला प्रथम प्राधान्य देतात. या चरणात नाही तर अभंगाच्या प्रथम चरणात सुद्धा सांगतात धन्य माता नंतर पिता. मग कन्येला एवढं प्राधान्य का दिलं? त्याला कारण मुलगी ही आपल्या वडिलांच्या 21 कुळाचा व पतीच्या 21 कुळाचा एकूण 42 कुळाचा उद्धार करणारी मुलगी आहे. त्याचबरोबर मुलीच्या कन्यादानाला सुद्धा फार महत्व. ते कसं? तुकोबारे सांगतात साळकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. म्हणून मुलीला फार महत्व आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे मुलगा कसा घडवायचा हे आईवर अवलंबून असते. ते कसं? कयादू माता भगवंताची भक्ती करायची. त्याचं फळ प्रल्हाद हे भगवंताचे लाडके भक्त झाले. माऊली हरिपाठामध्ये सांगतात सत्वर उच्चार प्रल्हादी म्हणून मुलीला फार महत्व आहे. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए विश्वशुद्ध हनुमान. म्हणून नारीचा सन्मान करायला शिका. विचार केला तर महिला प्रत्येक ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे. ते कसं? भारताच्या राष्ट्रपती सुद्धा एक महिलाच आहे. भारताच्या पूर्वीच्या पंतप्रधान इंदिरा गांधी या सुद्धा एक महिलाच आहे. गायक क्षेत्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या गायिका लता दीदी या सुद्धा एक महिलाच आहे. अंतराळात सर्वात अगोदर जाणारी कल्पना चावला या सुद्धा एक महिलाच आहे. म्हणून महिला आजकाल प्रत्येक क्षेत्रात एक नंबर आहे. ते कसं? दान धर्म म्हटलं की महिला एक नंबर, हो भवन म्हटलं की महिला एक नंबर. खाली बसलेले सर्व श्रोते मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, तुम्ही माझ्या पाठीमागे फक्त एक नंबर म्हणा. दान धर्म म्हटलं की महिला, सर्वांनी म्हणा दान धर्म म्हटलं की महिला. अहो आवाज येत नाही हो. दान धर्म म्हटलं की महिला. सर्वांनी म्हणा दान धर्म म्हटलं की महिला. ओ मावशी म्हणा की दान धर्म म्हटलं की महिला. हो भवन म्हटले की महिला. गायनाच्या बाबतीत महिला, बुद्धीच्या बाबतीत महिला, राजकारणाच्या बाबतीत महिला, शिक्षणाच्या
पण आजच्या काळात मुलगी म्हटली म्हणजे नको अशी मानसिकता लोकांच्या मनात झालेली आहे. मुलीच्या भ्रूण हत्येचे प्रमाण फार जास्त प्रमाणात वाढले आहे. पण माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती की भ्रूण हत्या करू नका. कारण 2.5 महिन्याच्या मुलीचा गर्भ पोटातला कापून टाकण्यासाठी ज्या वेळेला डॉक्टरच्या टेबलवर मी हजर राहते, तीक्ष्ण शस्त्र घेऊन डॉक्टर कामाला लागलेले असते. ही कुजबूज पोटातल्या मुलीने ऐकली आणि पोटातून आईला संदेश दिला. एका कविकाराचं सुंदर कवित्व आहे. आई आई मला का मारतेस पोटामध्ये? मी जन्माला आल्याबरोबर तुझ्या घरातलं काम करीन. आई मला मारू नको. सांग ना आई मला कोण वाचवणार? तुझ्या विण जन्मासी मला कोण घालणार? या दुनियेचा रंग मला कोण दाखवणार? तुझ्या विण जन्मासी मला कोण घालणार? होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होनी. शाळेतून आल्यावरी काम करणार. तुझ्या विण जन्मासी मला कोण घालणार? सांग ना राखी पौर्णिमेचा येईल ग सण. माझ्या गदादाला राख्या बांधीन 2-2. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार. तुझ्या विण जन्मासी मला कोण घालणार? सांग ना होईन मी जेव्हा राजाची गराणी, डाळू नको तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी. दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार. दूर दूर गेल्यावरती आई तू रडणार. तुझ्या विण जन्मासी मला कोण घालणार? सांग ना आई मला कोण वाचवणार? तुझ्या विण जन्मासी मला कोण घालणार? मला वाटतं की हा स्त्री भ्रूण हत्येचा संदेश आहे. मंडपामधील प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी. माझा आत्मविश्वास की डोळ्यातलं पाणी 100% इथून पुढे मुलीची हत्या होऊ देणार नाही. आजचं कीर्तन सार्थकी लागलं समजा. विठाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक माता होऊन गेली. तिचं नाव होतं मदालसा. त्या आईने सुंदर बाळ पाळण्यात टाकलं, टाळू भरली, त्याला सजवलं, पाळण्यात टाकलं. इतका आनंद झाला आईला, तेवढंच दुःख झालं आईला. दुःख का झालं? त्या बाळाला आई म्हणती, काय गोंडस रूप दिलंय, काय देवाने तुला घडवलंय. पण माझी विनंती आहे तुला, कितीही गोंडस असलास, कितीही सुंदर असलास बाळ, तरी त्याला एक दिवस पत्र्याच्या शेडमध्ये जाळतातच लोक. हे दुःख झालं आईला. आणि 7 अभंग म्हणून त्या लेकराला उपदेश केला. उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा. उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा.
10 वर्ष लेकराला घडवण्याचं काम आईकडे आहे. मी खरंच हात जोडते तुम्हाला, क्षमा मागून बोलते. माझा अधिकार नाही. आज काही मुलं व्यसनाधीन झालेत ना, त्या आईची चुके 1 नंबरला. संस्कार खराब घरात लागले पहिले 10 वर्ष. तुम्हाला सांगू, पहिलीच्या वर्गात लेकरानं पेन्सिल चोरली आणि पेन्सिल घेऊन घरी आला आणि आईला कसं करता येईल लेकरू, आई आई मी पेन्सिल चोरली. आई कशी करते, ज्या दिवशी शाळेमध्ये लेकरानं पेन्सिल चोरली ना बाई, त्या दिवशीची बुद्धिमान शहाणी बाई आहे ती लेकराच्या ताडकून थोबाडात मारते. लेकरानं पेन्सिल चोरली, आईनं पटकन घेतली आणि झाकून ठेवली. बाळाच्या अंगावर हात फिरवला, गालाचा मुका घेतला. लेकरानं पेन्सिल चोरली, त्याचा आनंद होतोय बाई तुला. त्याचा परिणाम, पुढच्या हप्त्यामध्ये त्या लेकरानं दुसऱ्याचं दप्तरच चोरलं. अहो, पुढल्या महिन्यामध्ये त्या लेकरानं मास्तराचा मोबाईल चोरला. भारतातला 1 नंबरचा डाकू झाला पोरगा तो. आणि उद्या फाशीची शिक्षा म्हणून अधिकाऱ्याने विचारलं, काय इच्छा आहे, काय इच्छा आहे तुझी? तो पोरगा म्हणाला, तो डाकू म्हणला, मला फक्त माझ्या आईचे दर्शन घ्यायचंय म्हटलं. मग फाशी नंतर द्या. तिथून आणला पोरगा तो. गावात आल्यावर आई वट्यावर बसलेली होती. 85 वर्षाची आई. म्हातारी झाली का नाही एखादी बाई तरी भजन करीत नाही, नामस्मरण करीत नाही, दुसऱ्या चुचापात्या करत राहते. आपल्या इथल्या म्हाताऱ्या तशा नाही. विठाला आईला भेटायचं म्हणून हात कड्या काढल्या. पोरग रिकामं सोडलं ते. दारामध्ये चटणी वाट्याचा पाट्यावर वाटा होता. त्या पोराने जे उचलला ते म्हातारीच्या डोक्यात टाकला. मारली म्हातारी ती. पोलीस लोक म्हणाले, ए मूर्ख आहेस का तू, आईच्या दर्शनाला तुला आणलं आणि हे काय केलं? तो पोरगा म्हणाला, हिच्यामुळेच तर फाशी आहे मला. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. एवढं सोपं वाटू देऊ नका हे बोलणं. एवढं सोपं नाही. आज हे आमचे महाराज मंडळी भजन करतायत, हे आमचे महाराज टाळ वाजवतायत, हे आमचे महाराज पखवाज वाजवतायत. लेकरं पोटात असताना आईने केलेलं पुण्य असतं ते. त्यांच्या आईने काय पुण्य केलं असेल, काय शक्ती असेल महाराज ती. आज महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये भगवान बाबांचं नाव आहे. काय कौतिका मातेने पुण्य केलं असेल, काय साधी क्रांती आहे काही. हे साबर गावात आनंद झाला, पाटील तू बाजी कौतिका मातेला. भगवान बाबा पुत्र जन्माला, जैसा सूर्याचा प्रकाश पडला, तू बाळा रे तू. बाळ घातले रंगीत पायात, चांदव्याला राजू पुन्हा शोभत. कौतिका माता पाया हलवीत, ज्योतिष बाळाचे भविष्य सांगत, तू बाळा रे तू. ज्योतिष संत भगवान बाबांचं भविष्य सांगतायत. ऐका. ब्रह्मचारी हा बाळ राहील, बंकट स्वामीचा शिष्य होईल. प्राण्याची हिंसा बंद करील, दोन्ही कुळासह जग उद्धरील, जो बाळा रे जू. शेडा लावून तुतारी वाजती, भालदार चोपदार संगे चालती. भगवान बाबा कीर्तन सांगती, रूप पाहता नेत्र दीपती, जो बाळा रे जू. राजयोगी हा बाळ राहील, भगवान गड नवा बांधील. कीर्तीचा झेंडा अमर राहील, श्रावणी दिदी त्यांचा पाळणा गाईल, जो बाळा रे जू. आणि 60 वर्ष संत भगवान बाबा जगले महाराज. कुणासाठी? फक्त तुमच्या आमच्यासाठी जगले. हे आईने केलेलं पुण्य असते. हे झालं आईचं महत्व. मग वडिलांचं महत्व काही कमी आहे का? कुणाला कळालं बाप? बाप म्हणजे काय? बाळा, आज तुला कोणती भाजी बनवून देऊ? तुला कुठली भाजी आवडते? काय बनवून देऊ? जर लेकराला भाजी नाही आवडली तर पटकन दुसरी भाजी बनवून देणारी आई आपल्या लक्षात आहे.
तुमच्या एका वेळेच्या जेवणाची चिंता जिला असते ना, तिला आई असे म्हणतात. पण तुमच्या आयुष्यभराच्या जेवणाची जो तरतूद करून ठेवतो त्याला बाप असे म्हणतात. पाप करी जोडी लेकुराचे ओढी. 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 आपुली करवानी मागवानी. आपुली
पिंगळा महाराज टाळी मारू सर्व. आपली मर्यादित वेळ संपलेली आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करते व बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडावाकडा शब्द आला असेल तर तुमचं लेकरू म्हणून माफ करा. या अभंगाचा भाव असाच असेल, काही सांगू शकत नाही. भगवंतांनी, गुरुजींनी, आई वडिलांनी जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष व जे काही चांगले असेल ते भगवंताचे आशीर्वाद. पुन्हा एकदा झालेली कीर्तन रूपी सर्वांच्या चरणी समर्पित करते व कीर्तनाला साथ करण्यासाठी सर्व गुरुजन मंडळी यांच्याही चरणी समर्पित करते व हबाबा महंत श्री पांडुरंग महाराज यांच्याही चरणी समर्पित करते व माझ्यासोबत आलेले माझे वडील श्री हबाप मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट विठ्ठलजी महाराज गव्हाणे यांच्याही चरणी समर्पित करते व सेवेला पूर्ण विराम देते.